बीडमध्ये, जालन्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू माफियांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये जरांगे पाटलांचा मेहुणा सुद्धा. खरं तर जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनाच्या भोवती इव्हन जरांगे स्वतः जी गाडी वापरतात ती गाडी सुद्धा या वाळू माफियांचीच आहे. माझं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या वाळू माफियांचा सपोर्ट होता. वाळू माफियांचा सपोर्ट घेणं न घेणं हे कायदा सुव्यवस्था बघून घेईल, किंवा वाळू कुणी वडावी, कायद्याचा भंग कुणी करावा, महसूल कुणी बुडवावा, आणि जे बुडवतील त्याला कायदा बघून घेईल. परंतु या आणि अशा माफियांच्या जीवावरती जर जरांगे आंदोलन उभं करून या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या आरक्षणावरती जर हे चॅलेंज करत असतील, आरक्षणामध्ये घुसखोरी करत असतील, तर मला वाटतंय हे खूप मोठं पातक या लोकांच्याकडून, या मंडळीकडून घडलेलं आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी फक्त यांना महसुलाचाच नव्हे तर ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे काही षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये रचलं गेलं, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य या लोकांकडून झालं. या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचणारा, आता जे धसांच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर यांचा आका कोण होता, त्या आकाचा पहिल्यांदा शोध झाला पाहिजे. आणि आका हा शब्द आता परत मला वाटतंय या महाराष्ट्रामधला बिनीचा शब्द आहे, तर या आकाचा शोध घेतला गेला. तर तुम्ही त्यांच्यावरती षडयंत्र असल्याचा आरोप करताय, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे आणि त्यांना रोखण्यासाठी हे सगळं सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जी कारवाई झाली ती योग्य वाटते का तुम्हाला? हे सगळे षडयंत्र बघा, वाळू ओढणाऱ्यांना, महसूल बुडवणाऱ्यांना, गोदावरी नदीची चाळण करणाऱ्या लोकांना, टिप्पर किंवा महसूल बुडवणाऱ्या लोकांना, यांना काही देवेंद्र फडणवीसांनी आमंत्रण दिलं होतं का तुम्ही अशी वाळू ओढा म्हणून? त्यामुळे मला असं म्हणायचंय की या माफियांना शिक्षा झाली पाहिजे. आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागं जर असे माफिया गुंड, आणि फक्त वाळू ओढण्यापुरतं मर्यादित नाहीये, बीड शहर जाळलं जात होतं त्यावेळी त्या बीड शहरामध्ये आंतरवली सराटीमध्ये गोळीबार करणारी माणसं, दंगल घडवणारी माणसं, ही माणसं कोण आहेत? यांना मोकापेक्षाही मोठा गुन्हा यांच्यावरती दाखल होऊ शकतो. मोका निश्चित, मकोका हा कायदा या सगळ्या मंडळींना संघटित आहे. त्यामुळे फक्त तडीपारीची कारवाई करून चालणार नाही, तर यांच्यावरती मोकापेक्षाही कडक कारवाई करायला पाहिजे असं माझं मत आहे. माझं तोंड बंद करायला फडणवीसांनी ही खेळी केली असं म्हणतात. वाळू वाढायला फडणवीसांनी थोडं सांगितलं होतं त्यांना, किंवा बीडमध्ये गोळीबार करायला, लोकप्रतिनिधींची घरं जाळायला थोडं सांगितलं होतं. आंतरवली सराटी किंवा 2-3 जिल्ह्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायला थोडंच फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व लोकांना शिक्षा झाली पाहिजे. दुर्दैव या गोष्टीचं आहे की वाळू कुणी ओढावी, कायद्याचा भंग कुणी करावा, तो त्यांचा प्रश्न आहे. पण ओबीसीचं आरक्षण, ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये 10% SCBCचं जे काय आरक्षण दिलं गेलंय त्याला ओबीसीने कधी कुठे विरोध केलाय? ओबीसीचं एवढंच म्हणणं होतं की ओबीसी अंतर्गत तुम्ही घुसखोरी करू नका, आणि जर तुम्ही घुसखोरी केली तर ओबीसीचं आरक्षण संपेल, ही न्याय मागणी होती. तरी सुद्धा ज्या नेत्यांनी, ज्या कार्यकर्त्यांनी ओबीसीची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला, मांडण्याचा प्रयत्न केला, उपोषण करण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांवरती याच लोकांनी 4 ते 5 वेळा फिजिकली अटॅक केलेले आहेत. आणि ज्या लोकांना तडीपारीची कारवाई झाली, यामधल्याच लोकांनी माझ्यावरती पुण्यामध्ये येऊन हल्ला केलेला आहे. त्यामुळे त्यांना फक्त वाळू ओढण्याच्या संदर्भात किंवा तडीपारी नव्हे तर मकोकापेक्षाही कठोर कारवाई या मंडळीवर होऊ शकते. त्यांच्यावर हल्ला करणारे वाळू माफिया हो, त्याच परिसरामधली लोक होती. गेवराई तालुक्यातलीच मुलं इथं आलेली होती. 3-4 दिवस रेकी केली गेली. त्यात ते सर्व माहिती पोलीस डिपार्टमेंटकडे आहे. पण विषय असा येतो की फक्त यांनी वाळू नाही ओढलेली, तर या लोकांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरेश धस यांचं एक वक्तव्य आहे की संतोष सूर्यवंशी यांच्या प्रकरणात जे पोलीस होते त्यांना माफ करा, म्हणजे लॉंग मार्च सुरू होता तो त्यांनी थांबवला आणि त्यामध्ये ते वक्तव्य केलं. सुरेश धसांचा खरा जातीवादी चेहरा समोर आलेला आहे. सुरेश धस ज्या मतांवर निवडून येतात त्या ओबीसींच्या विरोधामध्ये गरळ ओकणारे सुरेश धस, किंवा सुरेश धस यांनी